नमस्कार मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की सकाळी माझा गावाकडून भाव आला होता. भाऊ म्हणजे तो म्हणजे मी आणलेलाच भाव आहे, माझा सक्का भाऊ नाही. पण सख्या भावापेक्षा पण तो मला खूप बहिणीची रिस्पेक्ट देतो. सांगायची गोष्ट म्हणजे की त्याच्या बहिणीच्या मुलीला 9 वर्ष झालं मूलबाळ नव्हतं. मग मी तिला असंच बोलत बोलत विचारला, आलायस तर मग बस. चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो. म्हणलं अरे आपल्या गिरजाताईला काय झालं की नाही. तर हो अगं अक्का आत्ता म्हणला तिला 5वा महिना आहे. मी म्हणलं कसं काय रे, कुठला फरक पडला काय, कुठल्या दवाखान्याचा वगैरे फरक पडला. त्याने मला सांगितला दवाखान्याचा वगैरे काय नाही ताई, फरक पडला म्हटला की असा एक व्यक्ती आहे की तो व्यक्तीच्या तोंडातून जो काही शब्द जातोय तो फेल जातच नाही, आणि तो बाळूमामाचा भक्त आहे. मग त्याच्याकडेच आम्ही गेलतो आणि त्याचाच फरक आम्हाला पडला. बापरे म्हणलं, छानच की म्हणलं, चांगलीच गोष्ट आहे की म्हणलं. अरे ही तर खूप आनंदाची बातमी आहे. तर ते कुठं आहे व्यक्ती, तर आहे म्हणला त्या गावाचं. त्याने काहीतरी नाव घेतलं, माझ्या काय लक्षात येईना. तर मग मी म्हणलं बरं मग ठीक आहे म्हणलं, खूपच छान झालं म्हणलं, गिरजाताईला दिवस गेले. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याच गावातील मुलगा, त्याच्या दोन्ही किडन्या फेल आहेत म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग 3-4 महिने झालं त्याने रोज दवाखाना, म्हणजे सारखा दवाखाना, डायलिसिस वगैरे वगैरे ते चालूच आहे दवाखान्याचं. मग तिथं वाटतं त्या म्हणजे ते आमच्या दादाने त्याला तिथं नेला, म्हणजे गेल्या महिन्यातली गोष्ट आहे. मग गेल्या महिन्यातली गोष्ट तिथं नेल्यानंतर त्यांनी काय झालं, विषय म्हणजे असा की त्या मामांनी, आपण त्यांना सगळे मामाच बोलतो, बाळूमामाचा भक्त आहे ते काय बघतात वाटतं, मग त्यांना आपण मामाच बोलतो. त्या मामाने काय सांगितलं की तुझ्या दोन्ही किडन्या व्यवस्थित होतील आणि तुला काहीही त्रास होणार नाही, फक्त तू बाळूमामांवर श्रद्धा ठेव. ते मला ठीक आहे मग त्यानं तिथं जाऊन ते वारी एकच केली बाळूमामाची, की ती आमोशालाच असते वारी. एकच वारी केली आणि आत्ता तर गेल्या 15 दिवसात तर त्याला थोडासा फरक पडला. आणि आज तो माझ्या घरी आलता तर अक्षरशः माझा विश्वास बसेना की तू आकाश एवढा कसा, म्हणजे असं असं वाटतच नाही की त्याचे दोन्ही किडन्या फेल आहेत. डायलिसिस 2 दिवसात म्हणजे आठवड्यातनं 2दा चालूच आहे डायलिसिस. पण त्या मामाने सांगितलं आहे की 2 ते 3 महिन्यात तुझं डायलिसिससुद्धा मी बंद करतो. विषय म्हणजे असा की त्याचे डायलिसिस चालू असो नसो त्याच्याशी काही मतलब नाही, पण तो 15 मिनटं जाग्याला व्यवस्थित बसू शकत नव्हता. गो मेलो, गो हातपाय झाडायचा, हातपाय आपटून घ्यायचा, बायकोला म्हणायचा मुलं माझी बोलो, मला मुलं बघू दे लास्टची, असं त्याचं रोजचं चालू होतं. आणि विषय असा की त्याला आज बघितला माझा विश्वासच बसेना. मी म्हणलं अरे आकाश तुला खरंच किती फरक पडला आहे. तो पण बोलला हो म्हणला ताई मला फरक पडला आहे म्हणला, आणि बाळूमामाच्या कृपेनं म्हणला मला खरंच म्हणला मला 80% फरक पडला आहे. मला डायलिसिस 2 आठवड्यातनं 2दा असू दे म्हणला, विषय त्याचा नाही, पण मला इतका फरक पडला आहे म्हणला की मी आयुष्यभर माझे जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी बाळूमामाच्या चरणी अर्पण करेन. त्याचं बोल ऐकताना अक्षरशः सगळ्यांचे डोळे पाहणवले आमच्या घरातल्यांचे, की इतकं म्हणजे तो कोण आहे व्यक्ती की त्याच्या तोंडातून गेलेले शब्द खरंच बाळूमामांच्या, साक्षात बाळूमामाच्या तोंडातून गेल्यासारखंच झालं. आणि गेलेच बाळूमामाच्या तोंडातूनच म्हणायचं की जिवंत बाळूमामाच म्हणायचं त्याला, मी तर म्हणते माझ्या दृष्टिकोनातून. तर हाच प्रकार उद्याच्याला मी बघायला जाणार आहे. उद्या अमावस्या आहे आणि तो प्रकार काय आहे, तो व्यक्ती कोण आहे, कुठं आहे, मला खरंच काहीच माहीत नाही. मग उद्या माझा दादाच मला नेणार आहे आणि मी, माझे मिस्टर आणि माझा मोठा मुलगा, आम्ही तिघे पण जाणार आहे म्हणजे माझ्या बी काही थोड्या अडचणी आहेत घरात, त्यासाठीच मी पण जाणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन ते गाव कोणतं, किंवा तो व्यक्ती काय आहे, कुठं आहे, आणि तो कुठं बघतो, हे सगळं मी काय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जेणे की मला पण समजेल की बाबा तुम्हाला किती उत्सुकता आहे. बाय बाय.